तुम्हीही मंदिरात मूर्तीच्या मागच्या बाजूला डोकं टेकवता का? मग सावधान व्हा. आपण मंदिरात जातो, मात्र प्रदक्षिणा घालताना आपण एक अशी चूक करतो ज्याच्या ऊर्जेचा आपल्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. होय, मंदिरात गेल्यावर आपण मनोभावी दर्शन घेतो आणि प्रदक्षिणा घालतो, मात्र अनेकदा आपण केवळ सगळे करतात म्हणून काही कृती करत असतो. मंदिरातील प्रदक्षिणेबाबत आणि देवाच्या पाठीमागून नमस्कार करण्याबाबत कथाकार शिवराम साधक यांनी एक अत्यंत महत्त्वाचा शास्त्रोक्त इशारा दिलाय. तो कोणता? चला सविस्तर जाणून घेऊया. मंदिरात गेल्यावर आपण मूर्तीच्या पुढून दर्शन घेतो आणि त्यानंतर प्रदक्षिणा घालतो. प्रदक्षिणा घालताना अनेक भाविक मूर्तीच्या बरोबर पाठीमागे गाभाऱ्याच्या मागच्या भिंतीला हात टेकून नमस्कार करतात. मात्र कथाकार शिवराम साधक यांच्या मते ही कृती शास्त्राला धरून नाही. यामागे एक गंभीर आध्यात्मिक कारण आणि धुंदकारी याचा संदर्भ आहे. आता देवाच्या पाठीमागे नमस्कार करणं का टाळावं? तर आध्यात्मिक शास्त्रानुसार मंदिरातील मूर्तीमध्ये चैतन्य असतं, जे मूर्तीच्या दर्शनी भागातून प्रवाहित होत असतं. मूर्तीच्या पाठीमागचा भाग हा तुलनेनं तमप्रधान मानला जातो. शिवराम साधक सांगतात की अनेकदा अतृप्त आत्मे किंवा प्रेतयोनीतील जीव, जसे धुंदकारी नावाचा राक्षस, भगवंताच्या आश्रयासाठी मूर्तीच्या पाठीमागच्या भागात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण देवाच्या पाठीमागे हात टेकवून नमस्कार करतो, तेव्हा तिथल्या नकारात्मक लहरी किंवा त्या योनीतील जीवाचा स्पर्श आपल्या ऊर्जेला होऊ शकतो. त्यामुळे देवाचे दर्शन नेहमी पुढूनच घेण्याचा नियम आहे. आता धुंदकारी हा कोण होता? तर धुंदकारीची कथा श्रीमद भागवत महात्म्य यामध्ये आहे. धुंदकारी हा अत्यंत पापी आणि दुराचारी माणूस होता. त्याच्या पापांमुळे मृत्यूनंतर त्याला कुठेही थारा मिळाला नाही आणि तो भयंकर प्रेत योनीत म्हणजे पिशाच योनीत अडकला. धुंदकारीला मुक्ती मिळत नव्हती. जेव्हा त्याचा भाऊ गोकर्ण याने श्रीमद भागवत कथेचं आयोजन केलं, तेव्हा धुंदकारी प्रेत स्वरूपात तिथे आला. त्याला बसण्यासाठी जागा नव्हती, म्हणून तो तिथे असलेल्या एका 7 गाठींच्या बांबूमध्ये शिरून बसला. 7 दिवस कथा ऐकल्यावर त्याच्या पापांचा नाश झाला आणि तो दिव्य रूपात मुक्त झाला. या कथेचा आशय असा की धुंदकारी सारखे जीव मुक्तीच्या आशेने किंवा ईश्वराच्या ऊर्जेच्या छायेत राहण्यासाठी मंदिराच्या अशा कोपऱ्यात किंवा पाठीमागच्या भागात दडलेले असू शकतात, जिथे भक्तांची नजर जात नाही. त्यामुळे तिथे डोकं टेकवणं शास्त्राला धरून नाही. आता सगळे करतात म्हणून कृती करणं योग्य आहे का? तर आपल्याकडे प्रदक्षिणा घालताना मागच्या भिंतीला कपाळ टेकवण्याची किंवा नमस्कार करण्याची एक पद्धत रूढ झाली आहे. पण शिवराम साधक म्हणतात, सगळे करतात म्हणून आपणही